श्री स्वामी समर्थ. स्वाध्याय वर्ग 5वा. विषय परिसर अभ्यास भाग 1 प्रकरण 5 कुटुंबातील मूल्ये. समर्थ अकॅडमी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून जॉईन करा आणि ह्या व्हिडिओला लाईक करून शेअर करा. प्रश्न 1. रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. प्रामाणिकपणा ही आपली टिंबटिंब असते. उत्तर. प्रामाणिकपणा ही आपली ताकद असते. सामाजिक जीवनात सर्वांना टिंबटिंब गरज असते. उत्तर. सामाजिक जीवनात सर्वांना सहकार्याची गरज असते. आपल्या देशात टिंबटिंब वृत्तीला विशेष महत्त्व आहे. उत्तर. आपल्या देशात सहिष्णु वृत्तीला विशेष महत्त्व आहे. समानतेची भावना वाढीस लागल्यामुळे सर्वांना टिंबटिंब करता येते. उत्तर. समानतेची भावना वाढीस लागल्यामुळे सर्वांना प्रगती करता येते. प्रश्न 2. पुढील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. परिसरातील बदलांविषयीचे निर्णय कोणी घ्यायचे असतात? उत्तर. परिसरातील बदलांविषयीचे निर्णय सर्वांनी मिळून घ्यायचे असतात. सहिष्णुता म्हणजे काय? उत्तर. आपल्यापेक्षा वेगळ्या मताचा आदर करणे म्हणजे सहिष्णुता होय. स्त्री पुरुष समानता म्हणजे काय? उत्तर. मुलगा आणि मुलगी असा भेदभाव न करता त्या दोघांनाही समान मानणे म्हणजे स्त्री पुरुष समानता होय. स्त्री पुरुषांच्या समान गरजा कोणत्या? आरोग्य आणि शिक्षण या स्त्री पुरुषांच्या समान गरजा आहेत. प्रश्न 3. पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. कुटुंबातील निर्णय प्रक्रियेत आपण कसे सहभागी होतो? उत्तर. कुटुंबात आपण सर्वजण एकत्र राहतो. प्रत्येकाच्या आवडीनिवडी वेगवेगळ्या असतात. विचार आणि मतेही भिन्न असू शकतात. आपणही इतरांपेक्षा वेगळे असतो. असे असले तरी अनेक बाबतीत आपले विचार आणि मते इतरांशी जुळू शकतात. आपल्याला एकमेकांविषयी प्रेम व आपुलकी असते. आपण परस्परांची काळजी घेतो, विचारपूस करतो. घरातील कोणतीही गोष्ट ठरवत असताना एकमेकांना विचारतो. परस्परांशी बोलून सर्वांना पटतील असे निर्णय घेतो. अशा पद्धतीने आपण सर्वजण कुटुंबातील निर्णय घेण्यात सहभागी होतो. सहिष्णुतेची भावना कशी निर्माण होते? उत्तर. आपले मत सर्वोत्तम न मानता इतरांच्या मतांचा देखील आदर करणे म्हणजे सहिष्णुता होय. सहिष्णुता ही सामाजिक सलोख्याची पायरी असल्याने ती आपल्याला इतरांचा देखील विचार करायला भाग पाडते. यातूनच सहिष्णुतेची भावना निर्माण होते. इथे आपला हा व्हिडिओ कंप्लीट झालेला आहे. आठवणीने आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून जॉईन करा आणि ह्या व्हिडिओला लाईक करून शेअर करा.